नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि आज आपण पेपर 1 मधले इम्पॉर्टंट एमसीक्यूज जे डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन आहे, म्हणजे उच्च शिक्षणातील डिजिटल उपक्रम यावरचे इम्पॉर्टंट एमसीक्यूज घेणार आहोत. त्याची थेअरी आपण काल घेतलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि आज त्याचे आपले एमसीक्यूज असणार आहे. त्यामुळे तुमचा चांगला अभ्यास होईल आहे आणि हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आपला सिलेबस मधला. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 याचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 10 युनिटचे नोट्स, युनिट वाईज एमसीक्यूज, 5,000 प्लस एमसीक्यूची सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, लास्ट 15 वर्षाचे पीआयक्यू विथ सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी. याची फीस आहे 3,000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट ती 2,600 रुपये असणार आहे. येत्या मंडेपासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. पेपर 1 सारखंच आपल्याकडे पेपर 2 पण आहे. पेपर 2 चे सब्जेक्ट्स आहेत मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ. यामध्ये तुम्हाला पेपर 1 फ्री मिळणार आहे. कंप्लीट 10 युनिटचे नोट्स, 20 अधिक टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि याची फीज आहे 10,000 रुपये. आफ्टर डिस्काउंट ती 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग प्रश्न करूया. पहिला प्रश्न आहे, शोधगंगा म्हणजे काय? ई लर्निंग पोर्टल, पीएचडी प्रबंधाचे डिजिटल संग्रहालय, ऑनलाईन परीक्षा, संशोधन निधी आयोग. व्हॉट इज शोधगंगा? ई लर्निंग पोर्टल, डिजिटल रिपॉझिटरी ऑफ पीएचडी थेसिस, ऑनलाईन एक्झामिनेशन सिस्टम, रिसर्च फंडिंग स्कीम. चला सांगा बघू. तर शोधगंगा काय आहे? पीएचडी प्रबंधाचे डिजिटल संग्रहालय, डिजिटल रिपॉझिटरी फॉर पीएचडी थेसिस. तर मग आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2 बी. ठीक आहे. समोरचा प्रश्न, शोध गंगोत्रीमध्ये काय उपलब्ध असते? व्हॉट इज अवेलेबल ऑन शोध गंगोत्री? पूर्ण पीएचडी थेसिस, संशोधन प्रस्ताव, सिनॉप्सिस, ई पुस्तके, प्रश्नपत्रिका. फुल पीएचडी थेसिस, रिसर्च प्रपोजल, ई बुक्स, क्वेश्चन पेपर. शोध गंगोत्रीमध्ये काय असते? शोध गंगोत्रीमध्ये संशोधन प्रस्ताव म्हणजे सिनॉप्सिस असते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. त्याची सगळी थेरी आपण बघितलेली होती. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे 50 सर्व प्रश्नपत्रिका असलेली गाईड, 5,000 प्लस प्रश्नांचा संच घेऊन, जे मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे. Amazonवर ही अवेलेबल आहे, तुम्ही तिथून मिळवू शकता, ऑर्डर करू शकता. आणि जर का तुम्हाला मॉक टेस्ट हवा असतील तर ही खूप उत्तम आहे. यामध्ये मागील वर्षाची प्रश्नपत्रिका, युनिट वाईज प्रश्नपत्रिका आणि फुल लेंथ मॉक टेस्ट आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये, दोन्ही पुस्तकांमध्ये वेगवेगळं. तर तुम्ही ऑर्डर करू शकता Amazonवरून. ओके. ई कल्प प्रकल्प कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अभियांत्रिका, वास्तुकला, वैद्यकीय, कृषी. विच फील्ड इज द ई कल्प प्रोजेक्ट रिलेटेड टू? इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, मेडिकल, ऍग्रिकल्चर. ई कल्प प्रकल्प जो आहे तो वास्तुकला म्हणजे आर्किटेक्चर यावर संबंधित आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर विद्वान पोर्टलचा उद्देश काय आहे? व्हॉट इज द पर्पज ऑफ विद्वान पोर्टल? विद्यार्थी नोंदणी, संशोधक व तज्ञांचा डेटाबेस, परीक्षा अर्ज, शिष्यवृत्ती. स्टुडंट रजिस्ट्रेशन, डेटाबेस ऑफ रिसर्चर्स अँड एक्सपर्ट्स, एक्झामिनेशन अप्लिकेशन, स्कॉलरशिप. तर विद्वान पोर्टल जो आहे, तो आहे संशोधक आणि तज्ञांचा डेटाबेस ज्याच्यामध्ये असतो, डेटाबेस ऑफ रिसर्चर्स अँड एक्सपर्ट्स. ठीक आहे. त्यामुळे ई विद्वान पण आहे आणि विद्वान पण म्हटलं जाते. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. प्लॅग्रिझम म्हणजे काय? तर व्हॉट इज प्लॅग्रिझम? संदर्भ देणे, दुसऱ्यांचे साहित्य स्वतःचे म्हणून वापरणे, संशोधन प्रकाशित करणे, डेटा संकलन. व्हॉट इज प्लॅग्रिझम? सेटिंग रेफरन्सेस, युझिंग समवन एल्स वर्क ॲज वन्स ओन, पब्लिशिंग रिसर्च, डेटा कलेक्शन. तर प्लॅग्रिझम जे आहे ते आहे दुसऱ्यांचे साहित्य स्वतःचे म्हणून वापरणे. बी, युझिंग समवन एल्स ॲज वन्स ओन. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर NIRF चे पूर्ण रूप काय? नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क, नॅशनल इंडियन रिसर्च फोरम, न्यू इंडिया रँकिंग फाउंडेशन, नॅशनल इनोव्हेशन रिसर्च फंड. NIRF चं फुल फॉर्म काय आहे? NIRF चं फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे. NIRF कोण जारी करतं? हु इश्यूज NIRF? UGC, AICTE, शिक्षण मंत्रालय, NCERT. NIRF जे आहे ते शिक्षण मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन हे करतात आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे.
त्यानंतर व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ जियान? जियानचे पूर्ण रूप काय आहे? ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अकॅडमिक नेटवर्क, जनरल इंडियन अकॅडमिक नेटवर्क, ग्लोबल इंडियन असोसिएशन नेटवर्क, ग्रॅज्युएट इंटरनॅशनल अकॅडमिक नेटवर्क. काय असणार आहे? जियानचं फुल फॉर्म आहे ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अकॅडमिक नेटवर्क. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर जियान योजनेचा उद्देश काय आहे? व्हॉट इज द पर्पज ऑफ जियान स्कीम? शिष्यवृत्ती, परदेशी तज्ञांचे अध्यापन, परीक्षा, नोकरी. नोकरी पण नाही, परीक्षा पण नाही, शिष्यवृत्ती पण. मग काय असणार आहे? ते असणार आहे परदेशी तज्ञांचे अध्यापन, टीचिंग बाय फॉरेन एक्सपर्ट्स. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. डिजी लॉकर कशासाठी वापरले जाते? व्हॉट इज द डिजी लॉकर युज्ड फॉर? ऑनलाईन बँकिंग, डिजिटल कागदपत्रे संग्रहित करण्यासाठी, ईमेल, व्हिडिओ कॉन्फरन्स. ऑनलाईन बँकिंग, स्टोरिंग डिजिटल डॉक्युमेंट्स, ईमेल, व्हिडिओ कॉन्फरन्स. तर ते डिजिटल कागदपत्रे संग्रहित करण्यासाठी वापरले जाते, स्टोरिंग डिजिटल डॉक्युमेंट्स. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. साक्षात म्हणजे काय? व्हॉट इज द साक्षात? ई शिक्षण पोर्टल आहे, बँकिंग पोर्टल आहे, आरोग्य पोर्टल आहे, कृषी पोर्टल. काय आहे साक्षात? ही ई शिक्षण पोर्टल आहे. ई एज्युकेशन पोर्टल जे आहे ते साक्षात आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. जे कोणी काढलं होतं? पंतप्रधानांनी काढलं होतं. ठीक आहे. ई शोध सिंधूचा उपयोग कशासाठी होतो? व्हॉट इज ई शोध सिंधू युज्ड फॉर? संशोधन, डेटाबेस व ई जनरल, मतदान, नोकरी, शिष्यवृत्ती. रिसर्च डेटाबेस अँड ई जनरल, वोटिंग, जॉब, स्कॉलरशिप. तर ई शोध सिंधूचा उपयोग जो आहे ते संशोधन, डेटाबेस व ई जनरल साठी होतं. रिसर्च डेटाबेस अँड ई जनरल्स. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. अर्पितचं फुल फॉर्म काय आहे? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ अर्पित? अॅन्युअल रिफ्रेशन प्रोग्राम इन टीचिंग, अकॅडमिक रिसर्च प्रोग्राम इन टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया रिसर्च प्रोग्राम, अकॅडमिक रिसोर्स पोर्टल. तर अॅन्युअल रिफ्रेशर प्रोग्राम इन टीचिंग हे त्याचं फुल फॉर्म आहे. हे सगळ्यांनी नोट करून ठेवा. हे सगळे खूप महत्वाचे एमसीक्यूज असणार आहे. आणि तुम्हाला किती एमसीक्यू झाले ते सांगा. आतापर्यंत 13 झालेले आहे. आपण या व्हिडिओच्या नंतर व्हिडिओमध्ये जेवढे एमसीक्यूज घेतले त्यापैकी तुम्हाला कितपत आले ते तुम्ही नक्की कमेंट करा. त्यावरून तुमचा किती अभ्यास होतोय आणि काय आहे ते सगळं लक्षात येईल. ओके, आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. अर्पित कोणासाठी? हु इज अर्पित फॉर? शालेय विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, डॉक्टरांसाठी. अर्पित जे आहे ही शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे, स्कूल विद्यार्थी, स्कूल स्टुडंट्स. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नाही. अर्पित जे आहे ही शिक्षकांसाठी आहे, शालेय विद्यार्थ्यांसाठी नाही आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. NAD चे पूर्ण रूप काय? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ NAD? नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, नॅशनल असेसमेंट डिव्हिजन, न्यू अकॅडमिक डेटा, नॅशनल आर्चिव्ह डिपार्टमेंट. तर आपलं उत्तर काय? नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी है ना. त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो आपले कागदपत्र वगैरे. नाही नाही, यामध्ये आपण ठेवू शकतो ई साहित्य, ई ई कंटेंट जो असतो तो असतो. नंतर फॉसीचे पूर्ण रूप काय? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ फॉसी? फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर फॉर एज्युकेशन, फोरम ऑफ सॉफ्टवेअर एज्युकेशन, फाउंडेशन ऑफ सायन्स एज्युकेशन, फ्री ओपन सायन्स सोसायटी. फॉसीचे पूर्ण रूप आहे फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर फॉर एज्युकेशन. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे. फॉसीचे समन्वय संस्थान कोणते आहे? विच इन्स्टिट्यूट इज द कोऑर्डिनेटर फॉर फॉसी? IIT बॉम्बे, IIT दिल्ली, IIC बेंगळुरू, IIT मद्रास. ते असणार आहे IIT बॉम्बे, म्हणजे ऑप्शन ए असणार आहे. नंतर व्हर्च्युअल लॅबचा उद्देश काय आहे? व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हर्च्युअल लॅब्स? ऑनलाईन प्रयोगशाळा सुविधा, ऑनलाईन परीक्षा, ई लायब्ररी, शिष्यवृत्ती. ऑनलाईन लॅबोरेटरी फॅसिलिटी, ऑनलाईन एक्झामिनेशन, ई लायब्ररी, स्कॉलरशिप. काय आहे व्हर्च्युअल लॅबचा उद्देश? व्हर्च्युअल लॅबचा उद्देश आहे ऑनलाईन प्रयोगशाळा सुविधा, ऑनलाईन लॅबोरेटरी फॅसिलिटी जी आहे ती आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. नंतर ई यंत्र प्रकल्प कोणाशी संबंधित आहे? रोबोटिक्स शिक्षण, वैद्यकीय, कृषी, भाषा शिक्षण. व्हॉट इज द ई यंत्र प्रोजेक्ट रिलेटेड टू? रोबोटिक्स एज्युकेशन, मेडिकल फील्ड, ऍग्रिकल्चर, लँग्वेज लर्न. तर ई यंत्र आलं त्याच्यामुळे रोबोटिक्स मध्ये असतं, त्यामुळे ते आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. त्यामुळे थोडं प्रश्न आणि ऑप्शन्सला थोडं चेक करून पाहायचं जेव्हा किंवा आपल्याला ते येत नसतं. नंतर ई ई यंत्र कोण राबवतं? हु इम्प्लिमेंट्स द ई यंत्र? आता वेगवेगळ्या IITनी वेगवेगळे प्रकल्प केले आहेत, त्यामुळे ती जी मागच्या व्हिडिओमधली थेरी आहे ती खूप महत्वाची आहे. ओके, ई यंत्र जो आहे हे कोणी राबवलंय? IIT बॉम्बेने राबवलंय. ठीक आहे, तेव्हा आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. नंतर NDL चे पूर्ण रूप काय आहे? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ NDL? नॅशनल डिजिटल लायब्ररी, नॅशनल डेव्हलपमेंट लायब्ररी, न्यू डिजिटल लायब्ररी, ही नॅशनल डेटा लायब्ररी.
एनडीएलचं फुल फॉर्म आहे नॅशनल डिजिटल लायब्ररी. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर एनडीएल मध्ये काय उपलब्ध असते? व्हॉट इज द अवेलेबल इन एनडीएल? पुस्तके, संशोधन, व्हिडिओ नोट्स, फक्त प्रश्नपत्रिका, फक्त थिसिस, फक्त वर्तमानपत्र. एनडीएल मध्ये सगळं अवेलेबल असते. पुस्तके, संशोधन, व्हिडिओ नोट्स, मॅगझिन सगळं अवेलेबल असते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. शोधगंगा कोणाशी संबंधित आहे? व्हॉट इज द शोधगंगा असोसिएट विथ? इन्फ्लुएन्स, एनसीआरटी, एआयसीटी, आयजीएन. बघा, असं सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे शोधगंगा हे इन्फ्लिपनेट यांच्याशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि ऑप्शन ए आपलं बरोबर असणार आहे. त्यानंतर ई शोध सिंधू कोणत्या प्रकारची सुविधा देते? व्हॉट टाइप ऑफ फॅसिलिटी डज ई शोध सिंधू प्रोव्हाइड? ई संसाधनाचा प्रवेश, ई मतदान, बँकिंग, आरोग्य सेवा. ई शोध सिंधू जे आहे ते ई संसाधनाचा प्रवेश, ऍक्सेस टू रिसोर्सेस, ई रिसोर्सेस. ई आहे म्हणून ई रिसोर्सेस. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. प्लॅग्रिझम तपासण्यासाठी सॉफ्टवेअर वापरण्याचा उद्देश काय आहे? भाषांतर, साहित्य चोरी शोधणे, टायपिंग, संपादन. व्हॉट इज द पर्पज ऑफ युझिंग सॉफ्टवेअर टू चेक फॉर प्लॅग्रिझम? ट्रान्सलेशन, प्लॅग्रिझम डिटेक्शन, टायपिंग, एडिशन. तर ऑब्व्हियसली साहित्य चोरी शोधणे म्हणजे प्लॅग्रिझम डिटेक्शन शोधणे हा असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. जियाड मध्ये कोण सहभागी होतात? आंतरराष्ट्रीय तज्ञ, फक्त विद्यार्थी, शेतकरी, उद्योगपती. हू पार्टिसिपेट इन जियाड? कोण? इंटरनॅशनल एक्सपर्ट, स्टुडंट्स ओनली, फार्मर, इंडस्ट्रियलिस्ट. इंटरनॅशनल एक्सपर्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय तज्ञ जे असतात ते इथे भाग घेतात. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. डिजी लॉकर मध्ये कोणती कागदपत्रे पत्रे ठेवता येतात? गुणपत्रिका, प्रमाणपत्रे, फक्त फोटो, फक्त व्हिडिओ, फक्त ऑडिओ. विच डॉक्युमेंट्स कॅन बी स्टोर्ड इन अ डिजी लॉकर? मार्कशीट, सर्टिफिकेट, फोटोज ओनली, व्हिडिओज ओनली, ऑडिओ ओनली. तर ते असतं गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे. मार्कशीट्स वगैरे जे आहे ना, आपण डिजी लॉकरवर आपण ठेवू शकतो त्याचे फोटोज वगैरे. ओके, त्यामुळे आपलं उत्तर असते ऑप्शन ए. अर्पित अभ्यासक्रम कोणत्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतात? ऑन विच प्लॅटफॉर्म आर अर्पित कोर्सेस अवेलेबल? स्वयं, युट्यूब, गुगल क्लासरूम, दीक्षा. तर अर्पितचा अभ्यासक्रम जो आहे तो स्वयंवर असोसिएट आहे. अर्पित हे स्वयंशी असोसिएट आहे, असोसिएट मध्ये आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार? हे ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर NIRF क्रमवारीत कोणाचा समावेश होतो? उच्च शिक्षण संस्था, बँका, रुग्णालय, न्यायालय. व्हॉट डज द NRFE रँकिंग कव्हर आहे? हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, बँक, हॉस्पिटल, कोर्ट. तर ते काय असणार आहे? हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, उच्च शिक्षण संस्था असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. एनडीएलचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? सर्वांसाठी डिजिटल ज्ञान संपदा उपलब्ध करून देणे, परीक्षा घेणे, बँकिंग सेवा देणे, रोजगार देणे. व्हॉट इज द प्रायमरीली ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनडीएल? मेकिंग डिजिटल नॉलेज रिसोर्सेस अवेलेबल टू एव्हरीवन, कंडक्टिंग एक्झामिनेशन, प्रोव्हाइडिंग बँकिंग सर्व्हिसेस, प्रोव्हाइडिंग एम्प्लॉयमेंट. तर व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ एनडीएल? एनडीएलचा जो आहे ते आहे सर्वांसाठी डिजिटल ज्ञान संपदा उपलब्ध करून देणे, मेकिंग डिजिटल नॉलेज रिसोर्सेस अवेलेबल टू एव्हरीवन. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. तर आता आपण 30 प्रश्न घेतलेले आहे. यापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये टाका. सोबतच 5,000 प्लस पुस्तकाचा संच आपल्याकडे अवेलेबल आहे Amazonवर, मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषामध्ये. ते हवे असेल तर तुम्ही कमेंट करा, मी लिंक देऊन देईन. सोबतच आपल्याला क्रॅश कोर्स आपण सुरू केलेला आहे, तिथे आपल्याला एनरोल करायचं असेल तर या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.